गोंदिया जिल्ह्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ बघायला मिळतोय। हत्तींकडून 50 हेक्टरवरील मका पीक सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलाय। अर्जुनी मोरगावातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ही केली जाते। हत्तींच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी झालेत। शेतकरी शेतात शेकोटी पेटवून पिकाचं रक्षण करतायत। गेल्या 1 महिन्याआधी या जंगली हत्तींनी आंध्र प्रदेश राज्यातून गडचिरोली जिल्हा आणि तिथून गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केलाय आणि या ठिकाणी हत्तींना मका पीक खायला मिळत असल्यानं त्यांनी वडेगाव बांधा क्षेत्रात आपला ठिय्या मांडलाय। हत्तींच्या हल्ल्यात 3 शेतकरी किरकोळ जखमी झाले तर स्वतः खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नुकसान झालेल्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे आणि वन विभागानं नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत। मी दोनदा त्या नवेगाव हत्तीच्या पाहणीसाठी ऑलरेडी गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी हत्यांनी कुणाला पण जखमी केल्याची हानी आहे। लोक त्या हत्यांच्या मागे धावत असल्यामुळे नंतर त्या हत्ती जेव्हा त्यांच्याकडे वळायचा प्रयत्न केला तर तेव्हा ते कुठेतरी लोकांमध्ये धावपळ झाली, पण अशा पद्धतीची जखमी होण्याची कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही। परंतु त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावली आहे। कोठणगाव वन परिक्षेत्र येथील वडेगाव बांधा या गावामध्ये हत्तींचा जवळजवळ 28 ते 32 जणांचा ग्रुप आहे। तो इथे येऊन शेत पिकाचं नुकसान करीत आहे। आतापर्यंत आम्ही पंचनामे केले त्यानुसार 7 ते 8 हेक्टरमध्ये नुकसानचं पंचनामे केलेले आहेत नुकसानीचे आणि त्यावर पूर्णपणे तात्काळ पंचनामे करणे आणि त्यांना लवकरात लवकर त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कारवाई सुरू आहे। वडेगाव क्षेत्रामध्ये हत्याच्या कळपामुळे फारच मक्याचं नुकसान झालं आहे। पहिलेच शेतकरी हवाल दिला आहे, रेट काही मिळत नाही। हेक्टरी 2.5 लाख रुपयाचं त्वरित असं नुकसान या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे। सरकार फक्त म्हणते 50,000 रुपये हेक्टरी देऊ, त्यात काय होणार आहे? आमची लागतही आहे ते 1.5 लाख रुपये हेक्टरी आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय होणार आहे?